थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि थंडीसोबतच बऱ्याच ताईंना कोंड्याची जी समस्या आहे ती सुद्धा उद्भवते आणि थोडं जरी आपण याकडे दुर्लक्ष केलं तर हेअरफॉल नक्की होतो। कोंड्यामुळे हेअरफॉल होतो हे तुमच्या लक्षात यायला हवं, त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये। आता या कोंड्यावरती मी एक रामबाण उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी ताईंनो व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो ट्राय करायचा आहे आणि परत मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे, कारण की मी सांगते की हा जो उपाय आहे तो 100% वर्क करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, एरवी सुद्धा बऱ्याच ताईंना कोंडा होतो, असं नाही की थंडीमध्येच होतो, पण एरवी सुद्धा होतं, पण थंडीमध्ये त्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं आणि हेअरफॉल जो आहे तो सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो। आता हेअरफॉल थांबवण्यासाठी म्हणा किंवा केसांमध्ये किंवा स्कॅल्पमध्ये दुःख न पडण्यासाठी म्हणा, आपण कोंड्यावरती लवकरात लवकर नियंत्रण ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं। आपण थोडं दुर्लक्ष केलं की मग ते जी समस्या आहे ती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आवाजते। त्यामुळे सांगते ताईंनो की कोंडा थंडीच्या दिवसामध्ये हा येणारच। आता बऱ्याच जणींना अनुभव असेल की एरवी कोंडा नसतो, पण थंडीच्या दिवसामध्ये कोंडा जो आहे तो केसांमध्ये म्हणजे स्कॅल्पमध्ये येतो। बऱ्याच ताईंचा हा अनुभव असेल आणि बऱ्याच ताईंना हा सुद्धा अनुभव असेल की पाऊस पडल्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये जरी त्या भिजल्या किंवा केस त्यांचे भिजले तर कोंडा निर्माण होतो किंवा कोंडा होतो केसांमध्ये। आता बऱ्याच ताईंना उन्हाळ्यामध्ये होतो, पण जास्तीत जास्त कोंडा कधी तयार होतो केसांमध्ये तर हिवाळ्यामध्ये, थंडीमध्ये, कारण की स्किन आपली ड्राय होते आणि तेव्हा हा कोंडा जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसायला लागतो आणि खाज जी आहे ती खाज सुटते आपल्याला कधी हिवाळ्याच्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये। तर बघा, वेळीच याला नियंत्रण ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे। जसं की मी सांगितलं, खूप साधा सोपा उपाय आहे, खूप तामझाम अजिबात नाहीये। मी बरेच उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत, पण त्यातल्या त्यात हा जो उपाय आहे तो खूप जास्त वर्क करणार आहे, 100% वर्क करणार आहे। एकाच वॉशमध्ये तुमचा जो कोंडा आहे तो गायब झालेला तुम्हाला दिसणार आहे, एवढं मी सांगू शकते। पण प्रॉपर पद्धत जी आहे ती फॉलो करायची आहे। तर काय करायचंय बघा, सुरुवातीला जेव्हा आपण केस धुणार असतो म्हणा, हेअर वॉश करणार असतो, तेव्हा काय करायचं किंवा त्याच्या आदल्या रात्री काय करायचंय बघा की आपल्याला घ्यायचंय मोहरीचं तेल, सरसो ऑइल जे असतं ते घ्यायचंय। इथं फक्त आणि फक्त मोहरीचंच तेल घ्यायचं आहे, खोबऱ्याचं तेल वगैरे अजिबात वापरायचं नाहीये। तर पहिली वस्तू कोणती लागणारी आहे? मोहरीचं तेल लागणार आहे। आता मोहरीचं तेल तुमच्या गरजेनुसार घ्यायचं आहे, तुमचे केस किती लांब आहेत, किती दाट आहेत यानुसार तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे। तर साधारणतः मी इथं 2 ते 2.5 चमचे मोहरीचं तेल घेते माझ्या केसाच्या अनुसार। मी जे तेल घेतलेलं आहे ते 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये परत सांगते की मोहरीचं तेलच आपल्याला वापरायचं आहे, दुसरं जर तेल वापरलं तर कोंडा जाणार नाही, त्यामुळे सांगते की मोहरीचंच तेल आपल्याला वापरायचं आहे। तर मी इथं 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे साधारणतः आणि यामध्ये आपल्याला काय करायचंय, खूप महत्त्वाची वस्तू ऍड करायची आहे आणि ती म्हणजे काय, लिंबाचा रस। किती लिंबाचा रस ऍड करायचा आहे तर अर्धा लिंबू, साधारणतः मीडियम साईजचा अर्धा लिंबू मी यामध्ये, अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये ऍड करते, पिळते आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। व्यवस्थित मिक्स करायचं, जर तुम्ही पटकन सुरुवातीला हाताने मिक्स करण्याचा प्रयत्न केला तर होणार नाही मिक्स। तुम्ही चमच्याने वगैरे व्यवस्थित मिक्स करा किंवा विस्पने या पद्धतीने मिक्स करा आणि मग त्यानंतर हे जे आहे ते तुम्हाला घट्टसर असा द्रव तयार झालेला दिसणार आहे आणि फटाफट काय करायचंय, लगेच आपल्याला हे मिक्स केल्या लगेच काय करायचंय, स्कॅल्पला आपल्या म्हणजे केसांच्या मुळांना लावायचं आहे। तुम्ही शेंड्यांना लावा न लावा काही हरकत नाही, पण केसांच्या मुळांना लावणं खूप महत्त्वाचं आहे। आता फक्त इथे एकच फायदा होतो का की कोंडाच जातो का, तर नाही, तर 2 फायदे होतात। बघा, थंडीच्या दिवसामध्ये आपले केस सुद्धा थोडेसे ड्राय होतात, म्हणजे मॅनेज करणं थोडंसं जमत नाही, थोडेसे फुगीर होतात। तर हे जे तेल आहे, मोहरीचं जे तेल आहे ते लावल्यानं काय होतं की आपले केस जे आहेत ते थोडंसं स्ट्रेट व्हायला मदत होते आणि मऊ व्हायला मदत होते। मोहरीचं तेल थोडंसं हार्ड असतं, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये परफेक्ट तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। जर तुम्हाला कोंड्याची समस्या नसेल तरी सुद्धा तुम्ही आठवड्यातून एकदा मोहरीचं तेल हलकंसं गरम करायचं आणि केसांना लावायचं। आता बघा, मी सुरुवातीला काय केलं की मोहरीचं तेल घेतलं 2 ते 2.5 चमचे आणि त्यानंतर त्याला हलकंसं गरम केलेलं आहे। गरम केल्यानंतर परत थंड होऊ दिलं, वाटीमध्ये घातलं आणि थंड होण्यासाठी सोडून दिलं। थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळलेला आहे। अर्धा लिंबू पिळल्यानंतर फटाफट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फटाफट केसांच्या मुळांना लावायचं आहे।
अजिबात इथं वेळ घालायचा नाहीये. काय करायचं, जेव्हा आपण लिंबाचा रस पिळतो यामध्ये आणि मिक्स करतो तेव्हा लगेच आपल्याला काय करायचं, केसाच्या मुळांनाही लावायचं आहे. आणि जर तुमचे केस जर खूप जास्त ड्राय असतील किंवा खूप जास्त फुगत असतील थंडीच्या दिवसामध्ये तर संपूर्ण केसांना सुद्धा तुम्ही हे लावू शकता. आणि यामुळं काय होतं की आपले केस जे आहेत ते व्यवस्थित चोपून राहतात, मॅनेज करायला थोडंसं सोपं जातं आणि एक शाईन सुद्धा केसांमध्ये येतं. तर काय किती वेळ ठेवायचं आहे केसांवरती हे तेल, तर 2 ते 2.5 तास ठेवा, नाहीतर रात्रभर सुद्धा तुम्ही ठेवू शकता. वेळ नसेल 2, 2.5, 3 तास ठेवा. आणि जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर काय करू शकता, रात्रभर तुम्ही ठेवू शकता. आणि नॉर्मल शॅम्पूने तुम्ही केस दुसऱ्या दिवशी धुवा किंवा 3 तासानंतर धुवून काढा. बघा, शॅम्पू जो आहे तो सुद्धा खूप जास्त थंडीच्या दिवसामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता मी बरेच शॅम्पू शेअर केलेले आहेत, बनवलेले आहेत. ते जर शक्य नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की थंडीच्या दिवसामध्ये कोणता शॅम्पू वापरावा, तरी सुद्धा मी त्याचं सुद्धा उत्तर देईन किंवा एखादा छोटासा व्हिडिओ बनवेन. तर शक्यतो माइल्ड शॅम्पूने तुम्ही केस जे आहे ते धुवून काढा. आणि आता हे जे तेल आहे म्हणजे मोहरीचं जे तेल आहे ते थोडंसं चिकट असतं, त्यामुळं पटकन जात नाही. त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर याला वॉश करायचं आहे आणि पाणी मात्र कोमट वापरायचं आहे, खूप जास्त गरम पाणी वापरायचं नाही. तर थंडीच्या दिवसामध्ये प्रयत्न करायचा आहे. आपल्याला चांगलं वाटतं गरम पाणी घ्यायला डोक्यावरती, अंगावरती चांगलं वाटतं, पण तसं अजिबात करू नका. तर कोमट पाण्यानेच केस धुवून काढा. आणि मग एकाच वॉशमध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुमचा जो कोंडा आहे तो गायब झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय नक्की करून पहा ताईंनो, आणि मला रिझल्ट सुद्धा नक्की सांगा. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि परत आपली भेट होणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.